केली जाणार आहे सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल आणि गोलंदाज सुद्धा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. एक मोठी मॅच सेमीफायनलचा सामना. एका बाजूला वरद विनायक आणि त्यांच्या समोर असणार आहे ओम साई मनोलपाडा म्हणजेच काय ओमकार रोटलकर आणि संग्राम यांच्या समोर श्रेयस गुरव आणि आकाश घरत. सध्याला पहिलं षटक हाताळण्यासाठी साहिल गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न. ओहो पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू फलंदाज बाद गॉन. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेला सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आहात डोंगरपाड्यामध्ये ज्या ठिकाणी अक्षिल डोंगरपाड्याच्या शेकदा आकाश गरजसाठी पारितोषिक आहे. लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपये आणि लगातार 5-6 चौकारांसाठी 5000 रुपये भाऊ मात्रे यांच्याकडून लागवण्यात आले. जीवदानी वॉटर सप्लाय चे सर्वे सर्वा आणि स्ट्राईक एंडवरती आता आकाश आलाय. साहिलने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्यानंतर पलटवार करत असताना सिंगल धाव हेमल भावसारने कंप्लीट केली आणि आकाशला स्ट्राईक एंडवरती आणलं. ओम साई मनोलपाडा एक शांत चित्ताने खेळ करणारा संघ, झुंजारू संघ आहे. ज्या संघाने पहिला सामना गमावल्यानंतर एकही सामना गमावलेला नाहीये आणि या मॅच मध्ये वेगळी छाप सोडली आहे. तर त्यास ती छाप कितपत कायम राहते यावरती सर्वांच्या नजर आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका फलंदाज. आपणास सुद्धा विनंती आहे कारण 15 मिनिटांचा अवधी समोरच्या टीमला आपण दिलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ 15 मिनिटांमध्ये खेळ करण्यासाठी करत असताना दिसणार. त्यावेळेला तुम्हाला सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. साहिल समोर आकाश. ओहो यावेळेला समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. ओहो काय घडलंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कोणते दाव येताना पाहायला मिळत नाही. संत सुरुवात. या अगोदर असं कोणतं षटक पाहिलं नाही जिथे वरद विनायकची अशी सुरुवात झाली आहे. व्हेरी फर्स्ट बॉलवरती नाटू बाद झाला. त्यानंतर आकाश आणि हेमल हे 2 फलंदाज मैदानात आहेत परंतु साहिलची प्रशंसा करायची कमी. ओहो चेंडू खाली राहिला. धावचीची संधी नाही. हातातून चेंडू निसटला आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत झालाय 4 आणि 2 धावा धावपल करतात. आदित्य आम्हाला जॉईन झालेत. वेलकम आदित्य. आपलं सहर्ष स्वागत. चला त्या जो डॉक्टर मिश्रा यांचा बॅनर आहे. हो यावेळेला लाऊड अपील. एज आहे, आवाज आहे, सगळं काय. पंचांना मान्य नाही आहे. पंच देणार नाहीये. चला काही हरकत नाही. जो डॉक्टर मिश्रा यांचा बॅनर आहे त्या बॅनरच्या 2 बांबूच्या मधून जर का चौकार गेला आकाश घरत कडून तर 500 रुपयाचं बक्षीस डॉक्टर मिश्रा यांच्याकडून लगावण्यात आलं आणि जर का बॅनरला लागला गेला तरी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या रुपयाने. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावा धापलकर आहेत 4. चांगली सुरुवात ओम साई मनोलपाडाची. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी खेळला गेला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती वरद विनायक या संघाच्या. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय सतीश. हेमल भावसार स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात.
सेमीफायनल नंबर 1 चा सामना आणि या सेमीफायनल मध्ये पहिलं षटक अतिशय शानदार रीतीने हाताळलं साहिलने. बाकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हो हरकत होती चेंडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेत असताना अनपेक्षित उसळी, अजून नव्हतं केलं फलंदाज हेमलने आणि त्यामुळे चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय. इतकं मोठं दडपण पहिल्यांदाच पाहतोय वरद विनायक वरती. पहिली बॅटिंग करत असताना किमान 40 धावा. हो इथं पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे परंतु आकाशची विकेट घेण्याचा प्रयत्न, आकाशची विकेट घेण्याचा प्रयत्न परंतु त्याच्यामध्ये अपयश. सिंगलदा धावून कंप्लीट केली जाते. पहा विकेट कोणाची घ्यायची कशी घ्यायची यासाठी चांगले प्रयत्न होतात परंतु मी गोलंदाजीची प्रशंसा करेल. जी गोलंदाजी आतापर्यंत फेस केली आहे वरद विनायकने त्यापेक्षा चांगली गोलंदाजी आता म्हणजेच कडवं आव्हान आहे ओमसाई मनोल पाडाचं. 2 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुरुवातीच्या 2 षटकांचा दडपण हे येणाऱ्या 2 षटकांवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसेल परंतु आकाश गरत काय माइंडसेटने बॅटिंग करतात. रिवर्सचा अटेम्प्ट, चेंडू निघून गेला इन टू द गॅप, 4 रन्स, 4 धावा. चला 10 धावा, धावपलक होती, 3 बॉल झालेत. गाणं पण असं लावलं की बाकीच्यांना सुद्धा ऊर्जा आली. आकाश करत नाही बनलेला दबावाला भेदलंय. 10 धावा, 10 रन्स, 3 चेंडूचा खेळ म्हणजे 9 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडूचा अजूनही खेळण्याची शिल्लक आहे. पाहुयात सतीशचा पुढील चेंडू आकाश कशा प्रकारे आता, ओहो शानदार डिलिव्हरी, कमबॅक केलाय. आता फुलटॉस बनवू दिला नाही, डेप्थ केलं चेंडूला, जिथून बॅट फिरवली गेली तिथून चेंडूला खाली आदळलं आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा डॉट, पलटवार झालाय, चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. आकाशसाठी अडचणी वाढतात. मोठा फटका, टॅप केलाय चेंडूला, चेंडू एका धावेसाठी जाईल. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. आकाशच्या प्रत्येक चौकाराला ज्ञानेश्वर पाटील याच्याकडून 1111 रुपयाचं बक्षीस. आकाश गरज याच्या लगातार 3 चौकाराला 1111 रुपयाचं बक्षीस. झेल टिपलाई साहिलनं, फलंदाज बाद. आकाश गरज मैदाना बाहेर जातोय परत, गॉन. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. हो यावेळेला धावचीची संधी गडी बाद. 1 मोर विकेट गॉन. हेमल बाउसर बैक टू द डिपार्ट. ये क्या हो रहा है बीच मैदान पर. अग्नि दादा माझे, अग्नि बनवा माझे, अग्नि दादा माझे, अग्नि बनवा माझे, तुला कसा जमत नाही. जमिनीचं पैसे खपल्यावर दादा तू करशील काय. जमिनीचं पैसे. काय गाणं लावलं यार, काळजाला भिडणारं गाणं. आणि धावपलकरती दाबा 11. 2 षटकाचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतो मिस्टर क्षितिज. क्षितिज यरवणकर हा तो खेळाडू आहे ज्यांनी पहिली मॅच वरद विनायकला जिंकून दिली होती त्याच्या बहारदार बॅटिंगने आणि तिथून वरद विनायकचा प्रवास खूप चांगला झाला होता. अलेक्स स्ट्राइक एंड वरती आहे, याच्यामध्ये सुद्धा प्रचंड क्षमता आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा मानस दाखवला क्षेत्ररक्षकाने, चेंडू अडलाय. 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. धावा तितक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नाहीयेत. ओमसाई मनोल पाडाने जी कंबर कसली ती अजूनही कायम आहे. गोलंदाजी मार्क वरती सूरज, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. हा तो सूरज आहे ज्याला विपुल पाटील सांगतात की तो रात्रीचा चमकतो. बाकी सूरज तर आपण दिवसानं चमकताना पाहिलं. सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट. क्षितिज यावेळेला
तयार आहेत. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. पहिली सेमीफायनल. ओहो टप्पावल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील जरूर केली गेली. ही एक्साइटमेंट आहे पुढे पुढे. सतीश जर आपण पाहिलं तर कशा प्रकारे आलात त्यांचा तो आनंद आपण पाहू शकता चेंडू हातात पकडल्यानंतर, कारण त्यांनी एका मोठ्या संघाला अंडर प्रेशर आणलंय, दबावाखाली आणलंय. क्षितिज पुन्हा एकदा सुरत समोर. ओहो 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झाला, माफ करा. आणि 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावफलक दाबा आहे 13. तिसरं षटक मार्गस्थ आहे. क्या ये जो भी हो रहा है. हो धावचीची संधी फेकी झाली आहे. एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ओम साई मनवेलपाडा संघ पूर्णपणे वरचढ सध्या तरी पाहायला मिळतो आणि वरद विनायक साठी टेन्शन वाढलंय. बघूयात काय करतंय क्षितिज. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 1 मोर विकेट गॉन. मंगता है तो आजा रसिया, नहीं तो मैं ये चली. मंगता है तो 14 झालाय. 3 षटकं संपली आहेत. 14 धावा धावपलकावरती. जर कोणी फोन करून विचारलं किंवा झोपेतून उठून मॅच बघितलं तर कोणाला विश्वास पटणार नाही. 100% गॅरंटी आहे की तो 3 षटकं मागे जाऊन मॅच बघेल. नक्की घडलंय तरी काय, कारण इथे वरद विनायक सारख्या बलाढ्य साईड वरती संकट आले. वरद विनायकची टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे, मिडल ऑर्डर अर्धी कोलॅप्स झाली आहे आणि आता जी काही जबाबदारी आहे ती अलेक्सच्या खांद्यावरती आहे. अलेक्सला साथ देण्यासाठी हितू म्हणजेच बाबू आलाय. हितेंद्र बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप करत चेंडू निघून गेला इंटू द गॅप. कव्हर ड्राईव्ह चौकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसटला. थँक्यू डीजे. चौकार आलाय, 4 धावा आल्या. त्याने 4 धावाने एक आशेचा किरण जागा झालाय. खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा. गाडी सुटली, शिटी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न वर. अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार आले. ओमसाई मनोलपाडाची आता इथे रणनीती बदलतीये. आणि बदलण्यास भाग पडलं गेलं. अलेक्स फॉर्म मध्ये आलाय. तिसरा चौकार आला तर डॉक्टर मिश्रा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. पाहूयात अलेक्स तिसरा चौकार लगावतोय का. हो आणि तिसऱ्या चेंडूवरती लटकवलंय. आणि फक्त एकच धाव येताना पाहायला मिळतीये. धावफलक धावा 23. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आदित्यच्या डोक्यावरती सुद्धा टेन्शन आहे. वरद विनायकचा खंदा पाठीराखा आहे आणि येणारे 3 चेंडू काय इंटेंट खेळले जात आहेत. बाबूला काहीतरी कानमंत्र दिला गेलाय, परंतु किशोर 23 अजून 3 बॉल बाकी आहेत. किशोर गोलंदाजी मार्ग वरती आहे. ही सेमीफायनलची मॅच आहे. खिताबी भिडंत आहे आणि या मॅचला जिंकणं दोन्ही संघांसाठी गरजेचं आहे. ओहो स्कूप, चेंडू मागे, कॅच, टिपलाय, विकेट बदन, गडी बाद. बाबू बॅक टू द विकेट, गॉन. समालदार पोरगा चांगला रे, आई शपथ भेटला तर समजा देव पावला. आई शपथ भेटला तर समजा देव पावला. चला बाबू बाद झाला. नवीन फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक 23 वरती थांबलंय. 23.
जय आलाय आणि जय आल्यानंतर पहिला चेंडू इंटू द गॅप 4 रन्स चौकार. थँक्यू डीजे. 4-2 का 1, 3-2 का 1, 1-2 का 4. आता गरजेचं आहे 4. 27 धावा आहेत. लढण्यासाठी जर का बळ हवा असेल तर इथं हा चौकार येणं गरजेचं आहे. जयला हा चेंडू सीमारेखा पार मारा वाच लागेल आणि मारला जातोय का. किशोर समोर जय. ओहो आणि यावेळेला लाफ्ट केलंय. फ्लाइट होती चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. विकेटचं पतन गडी बाद. 28चं टार्गेट ठेवलं गेलंय ओमसाई मनोलपाडा या संघासमोर वरात देण्याच्या माध्यमातून. येस चौकाला 200 रुपये 100 रुपये प्रत्येक अडवणाऱ्याला. अनिश आयरे यांच्याकडून प्रत्येक डायू लगावून अडवणाऱ्या चौकार अडवणाऱ्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. चला जयसाई विरार आणि न्यामा बॉईज दोन्ही संघाच्या संघनायक टॉस साठी या. आदरणीय सिद्धेशजी सकपाळ आपण मंचावरती या आणि जयसाई विरार म्हणाल आमची अख्खी टीम वरती आहे. त्यामुळे जे काय ज्याला कोणाला बोलवायचं त्यांनी फक्त नेमाबाईच्या कर्णधारला बोलवा. चला येथील परंतु या 28 धावांचा बचाव. जर का बॅटिंग करणारी टीम जिंकली तर सदानंद दादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. फिल्डिंग करणारी फिल्डिंग करणारी टीम जिंकली तर 2000 रुपयाचं बक्षीस. 2000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय ओमकार लोटनकर. यावेळेला स्ट्राईक एंडवरती आपण पाहिला नाही. एक धाव कंप्लीट. संग्राम आता स्ट्राईक एंडवरती आलाय. स्ट्राईक रोटेट केली गेली. माहित आहे दोन्ही खेळाडूंना या मॅचचं महत्व. माहित आहे या दोन्ही खेळाडूंना कशा प्रकारे या मॅचला पुढे न्यायचं आहे आणि म्हणूनच एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. थेंबे थेंबे तळे साचे असं काहीसं चित्र मैदानात दाखवलं जातंय. दोन्ही कर्णधार आलेत का. ओहो जडमर टाकण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारायचा होता परंतु प्रॉपर बॅटवरती आलेला नाही. सिंगल धाव येते. एकापेक्षा जास्त काही नाही. मॅच खूप महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने झुकणार आहे. आलेत का दोन्ही कर्णधार. सिद्धेश सकपाळ कुठे आहेत. चला टॉस करायचा आहे. निहाल टॉस करून घ्या. ओहो क्लीन बॉल. फलंदाज बाद. संग्राम बॅक टू द रिपार्ट. मिले जो तेरे नैना हमारे नैना से चला कैसा जादू पूछो ये रहना से. पलक नहीं. जितू क्षेत्रे यांच्याकडून जर का ओमसाई मनोलपाडा संघ जिंकला तर 3000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. क्या बात आहे. सूरज आलाय मैदानात. आकाश घरत गोलंदाजी मार्क वरती आणि ही मॅच आता वेगळ्या वळणावरती येईल. हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये जी काही घडामोडी घडणार आहे त्याचा तितकासा फरक पडणार नाही परंतु उर्वरित 3 षटक ही पाहण्यासारखी असणार आहेत. धावफलकातील धावा 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पाहूयात ओमकार कशा प्रकारे या चेंडूला फेस करतायत. आणि हलक्या हाताने खेळत असताना ओमकारने स्ट्राईक रोटेट केली. पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावफलकावरती ओमसाई मनोलपाडा. 18 चेंडू 23 धावांची गरज.
पहिला चेंडू ओहो आणि इथे झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय. फलंदाज बाद ओमकार लोटणकर. बॅक टू द डिपार्ट गॉन. आभार सोसना जड झाले पिकावानी अंगात ज्वार भरले तुझ्या पिंडीचं पाजपानी. त्याला नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या दिशेने आलाय. श्रेयस गुरव याचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, वेट करून खेळला गेला हा फटका. एकच धाव येते. महत्वाच्या 2 विकेट तंबूच्या दिशेने गेल्यात. संग्राम बाद झाला, ओमकार बाद झालाय. आता साहिल आणि सूरज वरती खूप मोठी मदार आहे. आता मयूरची खरी कमी वाटत असणार आहे ओम साई मनोलपाडा संघाला. जो मयूर मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करायचा, त्याची अनुपस्थिती आज कुठे कुठेतरी वाटत असणार आहे. चेंडू गेला मागे निघून, क्षेत्ररक्षक बाबूने चेंडूला फील्ड केलाय. बेकीचं रूपांतर 2 मध्ये. फलंदाज पोचलाय, फलंदाज पोचलाय असं पंच सांगतायत. येस, तिसऱ्या पंचांना येस बाउंड्री आहे का बघायची. येस, बाउंड्री आहे का बघायची आहे. तिसरे पंच पाहत
2 आलेत ना. 8 धावा धावपलकावरती. हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी अशी वेगळी अपेक्षा आहे. प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वरदविनायकचे आहेत, कारण घरच्या मैदानावरती मॅच आहे, त्यामुळे त्यांना वाटत असणार आहे मॅच वरदविनायकने जिंकावी. परंतु ओमसाई मनोलपाडा इतक्या दुरून आलाय तर त्याला सुद्धा वाटते की ही मॅच आमच्या बाजूने झुकावी. चेंडू इंटू द गॅप, 4 रन्स. व्हाट अ शॉट बाय सूरज. चेंडू सीमारेखा पार, चौकार. चला धावफल कधी धावा जर आपण पाहिल्या चौकारांशी जाऊन पोहोचल्यात. 12 वरती चेंडूचा खेळ झालाय. 5 म्हणजे अजून एक चेंडू बाकी आहे. सूरज आणि साहिल याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे या मॅचला पुढे नेण्याची. चल नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला? जयसाई नामा बॉयजने जिंकला होता. जयसाईने जिंकला. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. न्यामाबाईची पहिली बॅटिंग आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. धावचीची संधी. ओहो थांबवलंय. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफल कधी धाबा आहेत 12 टीम ओमसाई मनोलपाडा या संघाच्या. बारा 16 येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे आणि या 16 धावांना कशा प्रकारे वाचवलं जाईल, कशा प्रकारे चेस केलं जाईल ही येणारी काळवेळ सांगणार आहे. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती जय आलाय. मागच्या मॅचचा स्टार ज्या जयने मागची मॅच पुढे आपल्या हाताने म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावरती आपल्या बाजूने झुकवली होती. गेम चेंजर होता मागील मॅचचा. तो जय गोलंदाजी मार्क वरती आलाय. समोर साहिल आहे. साहिल मध्ये सुद्धा प्रचंड क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. या मॅचला वेगळी दिशा. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सेमीफायनलचा सामना आला आणि मैदानात काय व्हायला लागलं कोणालाच कळलं नाही. कधी ते चौकार यायचे थांबले कोणालाच कळलं नाही. कधी विकेट यायला लागल्या कोणालाच कळलं नाही. आता बघता बघता ही मॅच कशी कुठून कोणाच्या बाजूने झुकते कोणालाच कळायला मार्ग नाहीये. मॅच अभी भी ऑन आहे. 11-16 शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जाईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि आता स्ट्राईक रेट वरती सूरज आहे. धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर 13 आहेत. एक चौकार या मॅचला वेगळी दिशा देईल. काय तो चौकार येईल का? सूरज कडून ती अपेक्षा आहे आणि सूरज त्या अपेक्षेवरती खडा उतरेल का? समोरच्या दिशेने चेंडू अडवला अलेक्सने. धावचीची संधी. फलंदाज ओहो आत अडवण्याचा प्रयत्न अडवला गेलाय परंतु हे दडपण आहे आणि हे दडपण पुढे क्षेत्ररक्षकावरती सुद्धा आहे. एक धाव येते. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होतीये. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. जर का या 6 चेंडूमध्ये 6 धावा आल्या म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू आहेत मला वाटतं 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये जर का 3 धावा आल्या तर 6-11च्या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबेल. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ज्या वेळेला काहीच आपल्या बाजूने घडत नाही असं वाटतं त्यावेळेला हाच मार्ग यूज करायचा असतो, वापरायचा असतो. आणि तो मार्ग वापरत असताना साहिल
आणि त्याचा सहकारी फलंदाज सूरज. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. धावा धापल करते आहेत 15. ओहो, चेंडू गेलाय, सी मारेगा पार, विकेटचं बटन, गडी बाद, सूरज गॉन. झालेत 7-13. नंबर सुद्धा खूप चांगला आलाय. धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 7, म्हणजेच 7-13. 13-7 जरूरी है और 7-13 जरूरी है. 7-12 नहीं, 7-13 है. हो, यावेळेला पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली जाते का, तर येस, सिंगल धाव घेतली गेली आहे आणि 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकाची धावा आहेत 16. 6 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. सन्मान्य चंद्रकांतजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. चंद्रकांत पाटील साहेब आपणास विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 6-12 आणि 6-12 आव्हान पेलण्यासाठी स्ट्राईक रेटवरती फलंदाज विघ्नेश स्ट्राईक एंडवरती आहे आणि हेमल भावसार गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू यावेळेला उडाला होता. ओहो, चेंडू सी मारे का पार जाता राहिला. येस येस, 100 रुपयाचा पार करी. आकाशला 100 रुपयाचं बक्षीस लागू झालंय कारण चेंडू अडवलाय डाईव्ह लगावून. आता 5 मध्ये 11. सातत्यानं चर्चा केली जाते, सातत्यानं हेमल भावसारांच्या जवळ क्षेत्ररक्षक येत आहेत, या मॅचचं महत्व जाणतायत. फायनलचं तिकीट हवंय कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्यासाठी हे केलेला अट्टास आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. हे मॅच कोण जिंकणार? वरद विनायक वर्सेस ओम साई मनुएल पाडा. ओहो, आणि यावेळेला चेंडू अडवला गेलाय का, तर येस. आता 3 मध्ये 9. 3 मध्ये 9. ओमकारची विकेट, संग्रामची विकेट या मॅच मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकत असताना दिसली. मयूरची कमी अजूनही वाटतेय, परंतु आता काही करू शकणार नाहीयेत. परंतु 3 मध्ये 9 म्हणजे 2 चौकार. 2 चौकार गरजेचे आहेत. बघूयात ते 2 चौकार येत आहेत का. साहिल खूप वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केलाय, त्याचा फायदा ते उचलतात का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू घ्या पण तो ट्रॅव्हल होता, सी मारेगा पार, चौकार, 4 धावा.
2-5. दोन चेंडू 5 धावांची गरज आहे आणि 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल. हेमल भावसार समोर साहिल आहे. पुढील चेंडू ओहो कट केलाय चेंडूला, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. चौकार 4 धावा. कहानी मध्ये ट्विस्ट, कहानी में पलटवार. यह बदलाव, यह संकेत फाइनल के टिकट की तरफ जाते समय यह बहुत ही बड़ा टर्न अराउंड हो चुका है. आता 1 बॉल 1 आहे. आता ज्याने कोणी जोरात टाळ्या वाजवल्या तर त्यांच्या टाळ्या थोड्याशा हळू वाजतात. आता ज्यांच्या हळू वाजतात त्यांना जास्त मोठ्याने वाजवण्याची संधी मिळाली आहे. जे शांत होते ते ओरडायला लागले, जे ओरडत होते ते शांत बसल्यात. परंतु आता शेवटची सर्वांना एक विनंती, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही टीमसाठी. शानदार मॅच, अतिशय चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. साहिल त्याच्यावरती सर्व काही निर्भर. वरद विनायक, विपक्षामध्ये ओम साई मनुएल पाडा. चला आणि आता साहिल आणि हेमल या दोघांवरती प्रचंड दडपण आहे. 1 बॉल 1, 1 बॉल 1. 28 धावांचा पाठलाग करत असताना मॅच अशा स्थितीमध्ये थांबली आहे. कोण असेल फायनल मध्ये एंटर करणारा पहिला संघ, वरद विनायक की ओम साई मनुएल पाडा. Present Dhaba Boss. रिव्ह्यू घेतला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय. पंच चेक करणार आहेत गडी बाद आहे की नाही, त्यामुळे फलंदाज बाद. भोवती फुलली थैलिया बागेचा कोण महाली, माया बागेचा कोण महाली. भोवती फुलली थैलिया बागेचा कोण महाली, माया बागेचा कोण महाली. भोवती फुलली थैलिया बागेचा कोण महाली, माया बागेचा कोण महाली. भोवती फुलली थैलिया बागेचा कोण महाली. चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. दोन्ही संघ मैदानात दाखल व्हायचंय.
चला विपुल